वाजले 6:30 आणि मी झाले आहे रेडी. मी ही साडी नेसली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि आता फक्त आम्हाला मुलांचं आवरायचं आहे. ते अजून झोपले आहेत, त्यांना आवरून मग आम्ही मंदिरात निघू. तुम्हाला मी मंदिर पण दाखवेन. सोबतच आता आम्ही थोडंफार नाश्ता करू, त्यांना पण नाश्ता करू आणि तुम्हाला रात्री रूम दाखवायची होती कारण रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता झोपण्यासाठी. मुलांना पण जेवायचं होतं, त्यांना झोपवायचं होतं. त्यामुळे मी तुम्हाला रूम ही दाखवलीच नाही. मी तुम्हाला रूम पण दाखवते आणि परत बाहेर पण एक्झिट वगैरे सगळं दाखवते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर बनवून राहा. तर चला मी सगळ्यात आधी तुम्हाला आमची रूम दाखवते. बघू शकता तुम्ही अजून आमची मुलं झोपले आहेत दोघी पण. सोबतच ही रूम होती, ही मोठी रूम. आमचे सगळे पसारा पंगलेला आहे रूममध्ये, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला बाहेर दाखवते. बघा माझा रुद्र रेडी झाला आहे, हे ना रुद्र. आणि हा रुद्राला मी ड्रेस घातला आहे. मागून दाखव बेटा, मागून पण दाखव तुझी प्रिंट मोर्याची प्रिंट मागच्या साईडला. हे बघा, हे मागच्या साईडला मोर्या आहे आणि रुद्र नाव दिलं आहे ना. आवडलं तुला? कसं दिसतंय माझा रुद्र? आम्ही नाश्ता केला सर्वांनी आणि आम्ही फायनली मंदिरमध्ये पण आलो कारण आमच्या बाजूलाच रूमच्या बाजूलाच मंदिर पण होतं. आणि बघू शकता इथं त्यांना तिकीट घ्यायचा असतो पूजेसाठी आपल्याला. म्हणजे 2 तिकीट्स असतात. एक 150 रुपयाचा पण असतो आणि एक 1000 रुपयाचा पण असतो. आणि फायनली आमचे दर्शन पण झाले होते आणि 2 तास आम्हाला लागले. बघू शकता तुम्ही, आम्ही 8 वाजेच्या आतमध्ये गेलो होतो आणि 10 वाजता आम्ही बाहेर आलो आहे. म्हणजे प्रचंड गर्दी होती. पाठीपूजेसाठी सुद्धा गर्दी होती आणि देवीच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लाईन होत्या. पण आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही रूमवर चाललो आहोत कारण मुलं पण खूप बोर झाले आहेत. आणि 8 वाजता आम्ही निघालो होतो, तर 2 तास आम्हाला आतमध्ये लागले. तर चला मग आता रूममध्ये जाऊ आणि नंतरचं मी तुम्हाला ब्लॉग पूर्ण करेल. आतमध्ये आम्हाला अशी पाटी आणि पेन्सिल्स आणि ही बुक दिली होती आणि याच्यावर असं त्यांनी पूजा केली होती. असं नाव वगैरे लिहिलं होतं, देवीचं मंत्र लिहिलं होतं. तर ही अशी पूजा असते. तर आता आम्ही चाललो आहोत रूमवरून फ्रेश होऊन. आता आम्ही गोदावरी नदी पाहायला जात आहोत. इथे उद्यानसुद्धा आहे, तर मी तुम्हाला उद्यानसुद्धा दाखवते. तर चला मग. बघू शकता तुम्ही, आता आम्ही इथे आलो आहे आणि किती गर्दी आहे इथे पण. आता चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. बघू शकता तुम्ही, प्रचंड गर्दी आणि ऊन तर खूपच आहे. आता आम्ही वरती चाललोय. बघू आता, उन्हामुळे बघतो आता उद्यान, नाही तर मग स्किप करावं लागेल. ही गोदावरी नदीच्या इथेच ही देवीची पण मूर्ती आहे. नंतर आम्ही बाहेर पडलो रूमच्या, कारण रूम सोडायची होती आणि ह्या सगळ्या स्टॉल तिथे आहे, म्हणजे पाटी पेन्सिलच्याच. बघू शकता तुम्ही. तर मंडळी, आम्ही बासरच्या स्टेशनवर आलो आहेत कारण आता आमची 1-1.5 तासाने आमची ट्रेन आहे आणि आम्हाला 1 वाजता रूम सोडायची होती. त्यामुळे चेकआउट करायचं होतं, त्यामुळे आम्ही 1 वाजताच रूम सोडली, जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये. आणि आता आम्ही स्टेशनवर आलो आहेत आणि 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती आमची ट्रेन येणार आहे. त्यामुळे आम्ही 2 नंबर प्लॅटफॉर्मवर आले आहेत. आणि मी सॉरी तुम्हाला उद्यान नाही दाखवू शकले कारण प्रचंड ऊन होतं आणि माझे पण आणि माझ्या मुलाचे पण, सोबतच नणंदबाई त्यांच्या मुलाचे पण हाल होत होते. त्यामुळे आम्ही निघून आलो. आम्ही उद्यान वगैरे काही बघितलं नाही, तर तेच एक राहून गेलं. पण चला आता रिटर्न निघालो आहेत. आता ट्रेनची अजून परत टूर होणार आहे रुद्रची, माझी, हे ना रुद्र? तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते. आणि बघू शकता तुम्ही, रुद्र माझ्या मांडीवरच झोपून गेला. आणि बघू शकता ट्रेनमध्ये सुद्धा किती गर्दी आहे, किती रश आहे. फायनली आमची तिकीट बुक होते म्हणून आम्हाला काही वाटलं नाही, पण खूपच रश होती. आणि बघू शकता आम्ही फायनली संभाजीनगरला इथे सुद्धा आलो. रात्रीचे आम्हाला 12:30 वाजले होते आणि आम्ही गंगापूरला सुद्धा आलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.